खूप दिवस झिकझिक चालली. 1,61,00,000 एकर म्हटल्यानंतर जो तो म्हणाला माझी घ्या. आणि आता माझी परवा कलेक्टरने चर्चा झाली की त्यांना मूळ जागा जी हवी होती त्यातून 1/4 कमी झाली. आणि आता मुद्दा असा आहे की मग आता एवढा चांगला रेट मिळाला तर आमची का घेत नाही. त्यामुळे शक्तीपीठ मार्गाला विरोध करणाऱ्यांनी त्यांना वर्षानुवर्ष मंत्री राहिल्यानंतरही पेठ ते सांगली रस्ता काही करता आला नव्हता. आणि त्या मानाने अटल सेतूपासून परवाच्या मिसिंग लिंकपासून डोळे आपले अक्षरशः आश्चर्याने थक्क होतात. असे प्रकल्प उभे कसे राहणार ना. अटल सेतू झाला, लोकांच्या जमिनी नाही गेल्या. मिसिंग लिंक झाली, त्या भागामध्ये समजा खंडाळ्याच्या आतून आपण काढला, पण काही जण तर सफर झालेच ना. आता बरं मिसिंग लिंकमध्ये जायला बरं वाटतं. तसं शक्तीपीठ मार्ग एका कल्पनेने आपण केला की आपली सगळी जी तीर्थक्षेत्र आहे ती कनेक्ट व्हावी. तर त्याच्यात देवाभाऊ नावाने टिंगल टेवाळी करणं, व्यक्तिस्वातंत्र्य आहे, भाषण स्वातंत्र्य आहे. मग आम्ही पण बोलायला लागलो तर फारच प्रॉब्लेम होईल. लादला जातोय शक्तीपीठ असं काही लादला बिदला जात नाही. जर तुम्हाला काही निर्माण करायचं असेल तर काही घालवायलाच लागणार. त्यात तुमचा विचार केला पाहिजे. मग ही अलाइनमेंट अशी घेतली ना तर माझी जमीन वाचेल, करूया ना. रेट बरा द्या, मग आम्ही त्याचा धंदा करू, 4 पैसे कमवू, करूया ना. पण झाला कुठली अलाइनमेंट झाली की उद्याच सुरू. मग कोणाच्या मग ते काही कामदार नाही. सरकार सामान्य नागरिकाला एखादी गोष्ट कन्व्हिन्स केल्याशिवाय पुढे जाणार नाही. त्यामुळे आता जी अलाइनमेंट आली आहे त्याचा अभ्यास कलेक्टर महोदय करतायत. त्यातली जी अस्पष्टता आहे ते मी स्वतः मुंबईमध्ये स्पष्टता करून घेतो. आणि मग गाववाईज आपण सांगू की बाबा एवढंच क्षेत्र तुमचं जात आहे, एवढं कशाला भाऊ करताय, ते माझं जास्त जात आहे, चल मग अलाइनमेंट बदलता येईल का, असा सगळा विचार करू. शेतकऱ्यांवर अन्याय करणारं हे सरकार नाही. शेतकऱ्यांचा कळवळा असणाऱ्यांनी त्या काळामध्ये जी विमानं, रस्ते, धरणं बांधली त्यात काय शेतकऱ्यांची जागा न घेता आकाशात बांधली काय. उठसूट आपलं टीका टिप्पणी करणार, पण ठीक आहे, अधिकार आहेत. मोदी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे